आज मी तुमचं इंट्रोडक्शन खूप मोठं केलंय. कारण इतकं बोलण्यासारखं आहे मला वाटतं नानांबद्दल, की इंट्रोडक्शन वाढत गेलं. पण नाना पटोले हे नाव ऐकल्यावर लोकांना माहिती आहे, की नाना कसे आहेत. जसं मी म्हटलं नाना सुरुवातीलाच, की नानांच्या मनात जे आहे, जे पोटात आहे तेच मनात आहे आणि तेच ओठात आहे. हे इतकं स्पष्ट बोलताना नानांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला आणि अनेकदा करावाही लागतो. तर कधी-कधी नाना रिग्रेट होतं का याचं? काही होत नाही. आपल्यामध्ये अ, प्रामाणिकपणा असेल आणि लोकांच्या हितासाठी जेव्हा आपल्या मनामध्ये विचार असेल, तर मला वाटतं की मागं-पुढं होऊ शकतं, पण त्याला नंतर त्याच गोष्टी तुम्हाला पुढं फायद्याच्या ठरतात. आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी मला फायदेशीरच ठरलेल्या आहेत. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा प्रदेशाध्यक्ष होतो, तेव्हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये मी गेलो. महाराष्ट्रातले सगळे मोठे नेते त्यांच्याही जवळ मी पोचलो. प्रत्येक नेता आपल्या आपल्या लोकसभा क्षेत्र असेल की विधानसभा क्षेत्रात असेल की निवडणुकीच्या काळामध्ये तिथं वेळ देतो. माझा तर प्रश्न असा झाला की मी प्रदेशाध्यक्ष असताना विधानसभेच्या निवडणुका जेव्हा लागल्या, तेव्हा मी माझ्या मतदारसंघातच गेलो नाही आणि मी महाराष्ट्रभर फिरत राहिलो. आणि शेवटी अशी परिस्थिती झाली की जी काही गडबड व्हायची होती ती झाली आणि कानाखालून गोळी गेली आणि थोड्या मतानं मला विधानसभेत यावं लागलं. पण एक गोष्ट याच्यातून मी शिकलो की माझ्यावर प्रेम करणारी जी लोक आहेत माझ्या मतदारसंघात, विदाऊट प्रचाराने मला निवडून दिलं, तर मला उलटी अजून त्याच्यामधली शक्ती लोकांच्या आशीर्वादाची मिळाली आणि त्याच ताकदीनं पुन्हा आपल्या मतदारसंघात लोकांची सेवा करता येईल या पद्धतीचं एक अभियान आता आम्ही सुरू केलेलं आहे. आणि लोकांचा जो आशीर्वाद आहे, कारण की आपण पाहतो की निवडणुकीमध्ये प्रत्येक नेते गलोगलीत फिरतात, लोकांकडे मतं मागतात, पण तरीसुद्धा मी ते न करता लोकांनी मला निवडून दिलं. त्याच्या ह्या माझ्या प्रामाणिकताचाच त्याच्यातला आणि जे काही लोकांच्या हितासाठी मी बोलतो, त्या राजकीय व्यवस्थेमध्ये माझं नुकसान होत असेल, पण लोकांचा विश्वास माझ्यावर दृढ आहे हे मला त्याच्यातून कळलं.